आज मी आलो आहे शिवाजीनगर, छत्रपती शिवाजी महाराज नगर, आणि जात आहे मी मेट्रो स्टेशन. तिकीट काढून तिथून जाणार आहे PMC, म्हणजे तिथे शनिवार वाडा जो किल्ला आहे त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे. ती माहिती पूर्णपणे कशी काय आहे, त्याची माहिती, हिस्ट्री जी आहे ती पूर्णपणे देणार आहे. हे शिवाजीनगरचा मेट्रो स्टेशनची तिकीट काढण्यासाठी हा एक काउंटर आहे. इकडे ते तिकीट काढून आपण पुढे जाणार आहे. महामेट्रो शिवाजीनगर या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी तिकीट काढूया आणि पुढे जाऊया. सिव्हिल कोर्टला गाडी चेंज करायची जिल्हा न्यायालयाला. ठीक आहे, ठीक आहे. हे शिवाजीनगर, आता मनपा सिव्हिल कोर्ट या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. तिथून गाडी चेंज करायची. ही भुयारी मार्ग आहे बघा किती खालपर्यंत, आणि त्याशिवाय आणखी आहे हा भुयारी मार्ग रस्त्यापासून अंडरग्राउंड. शिवाजीनगर मेट्रो या ठिकाणी खाली आलेलो आहे. रायगड जिल्हा, सगळे जे किल्ले आहेत त्याचा फोटोज इकडे आहे बऱ्याच ठिकाणी. आता खाली भुयारी मार्ग ह्या ठिकाणी स्टेशन आहे ते तुम्हाला दाखवतो. या मेट्रो स्टेशनमधून, मेट्रो गाडीमधून, ट्रेनमधून सिव्हिल स्टेशन जे आहे तिथे जाणार. तिथून मनपा ही गाडी पकडणार आहे. हे पूर्वीचे किल्ले आहेत जे आता बघायला गेलो तर तसे कमी प्रमाणे आहे. म्हणजे कोसळलेले वगैरे आहेत. अशा प्रकारे हे आहे स्कॅनर, आणि आतमध्ये यायच्या अगोदर त्या तिकीट मशीनवर लावून आतमध्ये जावं लागतं. आणि हे काउंटर आहे जे अनाउन्समेंट आणि चेक करण्यासाठी स्कॅनर जो आहे तो आहे. हे स्कॅनर असतात. कशा प्रकारे स्कॅनर आहे ते तुम्हाला दाखवण्यात येणार आहे. हा आहे मेट्रोचा मॅप. पिंपरीची महापालिका, संत तुकाराम नगर, नाशिक फाटा, कासारवाडी, फुगेटवाडी, दापोडी, बोपाडी, खडकी, रेंज हिल्स, शिवाजीनगर असं स्टेशन काढून जिल्हा न्याय पुणे या ठिकाणी मला उतरायचं आहे. जिल्हा न्याय पुणे त्या ठिकाणी दोन्ही बाजूची हे भेटतात. दोन ठिकाणी ट्रेनी जातात. ते सर्कल आहे. आणि RTO पुणे, कसबा पेठ, परत मंडई आणि खारगेट अशा या ट्रेनी आहेत. परत या ठिकाणी पाहिलं तर रामवाडी, कल्याणीनगर, येरवाडा, बंड गार्डन, रुबी हॉल, क्लिनिक, परत खाली पुणे रेल्वे स्टेशन, परत जिल्हा न्यायालय पुणे हे परत तिकडे आलं. परत पुणे मनपा ह्या ठिकाणी जायचं आहे मला. छत्रपती शिवाजी उद्यान, डेक्कन जिमखाना, परत
गरवारे कॉलेज, नळ स्टॉप आणि पुढे IDM कॉलेज, आनंदनगर आणि वनाज अशी स्टेशन आहे. आता आपल्याला जायचं आहे जिल्हा न्यायालय पुणे, तिथून जायचं आहे मनपाला. पुणे मनपा एकच स्टेशन आहे, तिथे जाणार आहे आपण. भुईमार्ग आहे तो, तिथून वरून खाली बसने उतरल्यानंतर किती खोल आलो ते पाहायला भेटते तुम्हाला. आणि त्यानंतर हा एक अंडरग्राऊंड भुईमार्ग तसाच खोदून हा खाली आणलेला आहे. आणि या ठिकाणी जी गाडी येणार आहे मेट्रो, हा बंद दरवाजा आहे, सगळा पूर्णपणे बंद आहे. तिथे तिकडे मेट्रो जी येणार तिकडे कोण जाऊ शकत नाही. हे दरवाजे आहेत आणि या ठिकाणी दरवाजा आहे. इकडून आपल्याला गाडी भेटणार आहे. जी न्यायालय जो स्टॉप आहे त्या ठिकाणी आपण जाणार आहोत. हे भलं मोठं स्टेशन जे आहे ते शिवाजीनगरचं. हे पुढचं गतर व्यवस्था आहे, स्वारगेट. आणि इथून आपण जाणार आहोत न्यायालय स्टेशन. ह्या ठिकाणी गाडी येणार आहे आणि ही गेट गाडी आल्यानंतर उघडणार आहे. एक कॉल करण्यासाठी फोन, आणि ही गेट गाडी आल्यानंतर उघडणार आहे. एक कॉल करण्यासाठी फोन, लिफ्ट आहे खाली येण्यासाठी. वरून जर का आलात बसने तर डायरेक्टली लिफ्टने येऊ शकता खालपर्यंत अंडरग्राऊंड भुईमार्ग या ठिकाणी. तो आता ट्रेनचा आवाज पहा, लाईट वगैरे येणार आहे. एक ट्रेन आलेली आहे. आता आपण न्यायालय स्टेशन या ठिकाणी जाणार आहे. डिस्ट्रिक्ट कोर्ट न्यायालय या ठिकाणी आलेले आहे. गेट ओपन होणार आहे, गेट ओपन झाली. आणि हे डिस्ट्रिक्ट कोर्ट न्यायालय या ठिकाणी आपण आलेलो आहे. जिल्हा न्यायालय पुणे हे स्टेशन आणि भुयारी मार्ग, तिथून आपण वर जाणार आहे. हे लिफ्ट आहे या ठिकाणी. आणि आता गाडी जाणार आहे. गेट बंद होणार, बाहेरची आतली पण होणार.
गेट बंद झाल्या, दोन्ही गेटी बंद झाल्या आणि आता ट्रेन जाते. आता आपण वर जाणार आहे. भुयारी मार्गातून अंतर बघा किती उंच आहे, वर आहे. जो खांब आहे, वरचे खांब जे आहेत तिथपर्यंत रस्ता आहे. वरचा रस्ता जो आहे तो मार्ग, आणि हे पूर्णपणे जे भुयारी मार्ग केलेले आहे ते जिल्हा न्यायालय पुणे या ठिकाणी एक मेट्रो स्टेशन, मेट्रो जे आहे खाली आहे, अंडरग्राऊंड जे भुयारी मार्ग आहे, आणि वर पण आहे. हे वर आलोय, तिथून परत एकदा आणखी वर जाणार आहे. किती अंतर असेल हे ते सांगता येणार नाही. हा जो भुयारी मार्ग आहे तो कशा प्रकारे त्यांनी जे भुयारी मार्ग केलेले आहे जे मेट्रो स्टेशनसाठी पाहू शकता. ट्रेन आलेली आहे, ट्रेनने लोक बाहेर पडली, आणि हा आतमध्ये ट्रेन आहे, ट्रेन निघालेली आहे. म्हणजे हा जो बॉक्स आहे तो फक्त ट्रेनसाठी आतमध्ये जी ट्रेन आहे मेट्रो ट्रेन ती आतमध्ये. हा प्लॅटफॉर्मवर जो फक्त बॉक्स आहे, जेवढी ट्रेन आहे तेवढाच बॉक्स आहे, प्लॅटफॉर्म जेवढा आहे तेवढे हा बॉक्स आहे. आणि तो आता दरवाजे बंद झालेले आहेत, पूर्णपणे बंद झालेले आहे, आणि लोक बाहेर पडलेले आहे. आणि लोक बाहेर पडून वर येत आहेत, आणि केवढं अंतर पाहू शकता. 7 फ्लोअरच्या, मला 7-8 फ्लोअरच्या आसपास हा अंडरग्राऊंड जो भुयारी मार्गचा आहे तो एवढा अंतर आहे. मी वर आलेलो, अजून सुद्धा वर जायला पाहिजे. या ठिकाणी पाहू शकता किती वर जावं लागतं ते. जिथे स्कॅनर आहे तिकडे मोबाईल काम करत नाही, व्हिडिओ येत नाही, लॅग येतो. खाली जाणार आहे. आता आलेलो न्यायालय, जिल्हा न्यायालय या ठिकाणी वर येऊन परत खाली जात आहे, आणि जो भुयारी मार्ग आहे परत त्या ठिकाणी जाणार आहे.
भुयारी मार्ग न जाता जो मनपा स्टेशन आहे ते मला वाटतं वर आहे. भुयारी मार्गातून आपण खाली आलो, वर आलो. जे शिवाजीनगरहून जिल्हा न्यायालय आणि या ठिकाणी रामवाडी प्लॅटफॉर्म वर आहे. मी चुकून वरच्या साईडला गेलो, दुसऱ्या साईडला गेलो, जे बाहेर जायचं मार्ग होता त्या साईडला गेलो. जे आता मनपा जाण्यासाठी आता दुसरा मार्ग जो वर आहे, म्हणजे एक खाली भुयारी मार्ग त्या ठिकाणी ट्रेन आहे याची मेट्रो, आणि ही आहे वरची जी मेट्रो त्या ठिकाणी आलेली आहे. परत एकदा आणखीन वर जायचं आहे. कशा प्रकारे केले गेले हे पाहू शकता. मेट्रो स्टेशन आहे ते. हे रामवाडी जाण्यासाठी मार्ग. परत एकदा आणखी वर जायचं आहे. ते मनपा स्टेशन जे आहे ते वरच्या साईडला आहे जाण्यासाठी मेट्रो स्टेशन. ही सगळी भूलभुलैया जे नवीन कोण आहे त्यांना काय कळणार नाही. हे पहा, अशा प्रकारे ही भूलभुलैया आहे. जे शिवाजीनगरहून मी निघालेलो आहे आणि तिथून जिल्हा न्यायालय कोर्ट जो आहे त्या ठिकाणी पोचलो. तिथून दुसरी ट्रेन म्हणजे मेट्रो स्टेशन या ठिकाणी येऊन दुसरी ट्रेन पकडतो आणि मी जाणार आहे शनिवार पेठ जो किल्ला आहे त्या ठिकाणी. या ठिकाणी स्टॉल आहेत. जे जिल्हा न्यायालय कोर्ट आहे त्या ठिकाणी स्टॉल्स आहेत. वरच्या साईडला अजून वर जायचं आहे आपल्याला. म्हणजे विचार करा भुयारी मार्ग किती खोलपर्यंत केलेला आहे तो, यावरून कळतो. म्हणजे प्रत्येक जे शिड्या ज्या आहेत मला 4 फ्लोअर म्हणजे किती झाले आहे बघा. मग वाटतं 10-15 जे हे आहेत मजली 15-20 असू शकतात. ते काय कसं काय ते कळत नाही, पण एवढं उंच वर जायचं आणि जो रस्ता आहे त्या ठिकाणी जायचं आहे. म्हणजे प्रत्येक ह्या पायऱ्या क्रॉस करून जायचं आहे. आणि या ठिकाणी आपण मनपा या स्टेशनवर आलेलो आहे. मनपा आता मनपा स्टेशन या ठिकाणी ट्रेन येणार आहे. इकडे खुलं आहे, अशा प्रकारे खुले आहे, पण ते आतमध्ये जे आहे त्या ठिकाणी पूर्णपणे पॅक आहे. भुयारी मार्ग आहे जो अंडरग्राऊंड आहे. भुयारी जो भुई मार्ग म्हणतात त्या ठिकाणी. आणि ट्रेन आलेली आहे. ही जी आहे मनपा स्टेशन जो दगडूशेठ गणपती वगैरे तिकडे जायच्यासाठी मनपा स्टेशन त्या ठिकाणी या ट्रेनने जावं लागतं. ही जेवढी ट्रेन रुंद आहे तेवढा खाली एक बॉक्स म्हणजे त्याच्यामध्ये पॅक होता. दरवाजा तो उघडणार आहे.
हे दरवाजे उघडले. ट्रेनमध्ये गर्दी आहे. आता वर आलेलो आहे आणि पुढे जाणार PMC स्टेशन आहे त्या ठिकाणी. बाई तरफ खुलेंगे. This is PMC. हां, प्रत्येक ठिकाणी तिकीट जे आहे स्कॅन करावं लागते. स्कॅन केल्यानंतर आपण बाहेर पडू शकतो. स्कॅन केली नाही तर बाहेर जाऊ शकत नाही. हे आहे तिकीट काउंटर. पुणे महानगरपालिका स्टेशन म्हणजे शॉर्ट फॉर्म PMC. हा जो ब्रिज आहे या ब्रिजवरून आपल्याला जायचं आहे पुढे. जे शनिवार पाटा या ठिकाणी शनिवार पाटा आहे तिकडे जायचं आहे. आणि पार्किंग मोठी आहे प्रत्येक ठिकाणी आणि लोक भरपूर प्रमाणात आहे या ठिकाणी. ब्रिजवरून पुढे ह्याला दगडूशेठ गणपती आणि शनिवार पेठ वगैरे सगळे पुणा जो पूर्णपणे पुणा आहे तो या ठिकाणी आहे बघण्यासारखा. आपल्याला खाली जायची गरज नाही. हा खालचा रस्ता आणि आपल्या याचे ब्रिजवर जे PMC मेट्रो स्टेशन आहे तिथून आपण वर आलेलो आहे आणि भुयारी मार्ग क्रॉस करून अशा प्रकारे हे मेट्रो स्टेशन जे आहे वरचं आणि खालचं एक भुयारी मार्ग आणि वर रस्ता जो आहे आपला तिथपर्यंत आलेलो आहे. वर जे आहे मेट्रो स्टेशन आणि हा अंतर आणि भुयारी मार्ग मग विचार करा किती अंतर असेल तो. हाच मला वाटतं हे स्टेशन जे आहे ते 7 मजली असावं, 7-8 मजली आणि त्याहून अधिक आतमध्ये किती अंतर असावा याचा विचार करा. ही नदी जी आहे पावसाळ्यात जो ब्रिज आहे पुढचा त्या ब्रिजला लागतं पाणी आहे आणि आपण आलो हे मेट्रो स्टेशन. या मेट्रो स्टेशनवरून बाहेर पडलो. आता जात आहे किल्ल्यावर जे शनिवार पेठ त्या ठिकाणी.